मित्रांनो नमस्कार. कलम 302 क्राईम या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता नवीन जवानीमध्ये पाय ठेवलेल्या तरुण पोरांची इच्छा असते की त्यांचं लग्न व्हावं. जर लग्न झालं तर एखादी सुंदर पत्नी जी की चांगली शिकलेली असावी, समजूतदार असावी अशी पत्नी भेटावी प्रत्येक पोराची इच्छा असते. असंच एका सरकारी दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या पोराची पण इच्छा होती. तरुण नावाच्या या पोराची इच्छा पूर्ण होते ज्यावेळेला त्याचं लग्न त्याच दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टर महिलेसोबत होतं. दिसायला एकदम सुंदर होती. ज्यावेळेला ती डॉक्टर महिला या तरुणला म्हणते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मला लग्न करायचं आहे. हा अवाक होऊन जातो की याला समजत नाही हे कसं काय होऊ शकतं. मी तर एक कर्मचारी आहे साधारणचा आणि ही या हॉस्पिटलची डॉक्टर माझ्यासोबत कसं काय लग्न करायचं म्हणते. आता ही ज्या वेळेला सिरियस दिसते तरुणला त्यावेळेला हा तरुण म्हणतो ठीक आहे, मला काही अडचण नाही, करून टाकू आपण. तरुणच्या घरी सांगितलं जातं. याच्या घरचे वडील बँकेमध्ये मॅनेजर होते. त्यांनी याला खूप शिकायला सांगितलं होतं पण तो शिकला नाही. काहीतरी जुगाड करून याला दवाखान्यामध्ये कामाला लावलं होतं. त्या ठिकाणी त्याचे वडील म्हणतात की काहीतरी करत बसू नको, खूप मेहनत करून तुला मी या दवाखान्यामध्ये कामाला लावलं आहे, काय केलं तर तुझी नोकरी जाईल. म्हणून त्यांचा विरोध होता याच्या लग्नाला. दुसरीकडे त्याची जी प्रेमिका म्हणू शकतो आपण ती डॉक्टरबाई, तिच्याही घरचे म्हणाले तुला काय वेड लागलं का काय, तू एका कर्मचाऱ्यासोबत लग्न करणार आहेत का. आता हे सगळं ऐकल्यानंतर दोघं निराश होतात. पण डॉक्टर महिला या तरुणला म्हणते की नाही नाही, आता आपण थांबवू शकत नाही, आपण दोघं कुठंतरी बाहेर जाऊन लग्न करू. या दोघांचं ठरतं. कोर्ट मॅरेज होतं, दोघांचं लग्न झालं. आता लग्न करून हे दोघं एक नवीन खोली घेऊन त्या ठिकाणी राहू लागले. सुहाग रात्र होती. आता लग्नाची पहिलीच रात्र म्हटल्यानंतर याच्या अगोदर या दोघांनी कधी सोबत वेळ घालवला नव्हता. हा तरुण त्या रूममध्ये आला त्यावेळेला त्याची जी पत्नी आहे डॉक्टर महिला त्या ठिकाणी बसलेली होती. तिच्या बॅगमधून इंजेक्शन काढते. आता तरुणला वाटतं मजा करते, चेष्टा करते, हिची काहीतरी इच्छा असेल. तो म्हणला की काय डॉक्टरबाई, तुम्ही हे इंजेक्शन क्लिनिकमध्ये नाहीत, आता आपली पहिली रात्र लग्नाची, इंजेक्शन ठेवा बॅगमध्ये, इथं काय मजा करायला आलो आहे का आपण. त्यावेळेला ती डॉक्टरीन बाई म्हणते नाही नाही, हे तुला वाटतंय तसं इंजेक्शन नाही, हे इंजेक्शन आहे तुझी ताकद वाढवण्याची. माझी इच्छा होती खूप की ज्या वेळेला पण माझं लग्न होईल त्यावेळेला पहिल्या रात्री मी हे इंजेक्शन माझ्या पतीला देईल आणि त्याच्यामध्ये आपण रात्रभर मज्जा करू. आता तरुण तर थोड्या वेळासाठी अवाक होतो की काय बोलते, पण त्याला वाटलं की शेवटी डॉक्टर आहे, तिला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल, मी अशिक्षित पोरगा, मला काय याच्याबद्दल समजणार आहे. असं म्हणून हा तरुण तिला होकार देतो. ती महिला त्याला ती इंजेक्शन लावते. इंजेक्शन लावल्यानंतर काही वेळानंतर तरुणचे डोळे थोडे थोडे झाकायला लागतात. डोळ्यापुढे अंधारी यायला लागते. डोळं जड झालं होतं. असं वाटायचं की महिनाभर झोपलाच नाही काय की, एवढी झोप लागली होती कडकडून. त्याने शेवटी बघितलं झोपायच्या आधी त्याची पत्नी त्याच्याकडे बघून हसत होती आणि तो झोपी गेला. आता त्याला समजलं नाही त्याच्यासोबत काय झालं, पण ज्या वेळेला तो सकाळी उठला त्यावेळेला बघितलं तर त्याने त्याच्या अंगावर इकडून ओढलेलं आहे, तिकडून ओढलेलं आहे, कुणीतरी चावलेलं आहे. पूर्ण शरीराची अस्तव्यस्त अवस्था झालेली आहे. आता त्याची पत्नीला शोधतो पण ती काही इथं नव्हती, क्लिनिकवरती जाऊन बसली होती दवाखान्यामध्ये जाऊन. आता तरुणला वाटलं असेल हिची काहीतरी फॅन्टसी इच्छा असेल म्हणून तो शांत बसला, अंघोळ केली आणि परत तो दवाखान्यामध्ये गेला. आता दुसऱ्या दिवशी रात्री तरी पण तसंच. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, असं करत करत साधारणतः 2 महिने गेले. या तरुणने या सगळ्या गोष्टीचा छडा लावायचा ठरवला. एक दिवशी याने त्याच्या पत्नीला ते इंजेक्शन लावायचं ज्यावेळेला ती प्रयत्न करत होती त्यावेळेला तो म्हणला की तू काय कर, पाणी आण, मी इंजेक्शन लावून घेतो स्वतःसाठी. ज्यावेळेला तरुण असा म्हणतोय म्हटल्यानंतर त्याची पत्नी पाणी आणायला गेली. त्याने इंजेक्शन बाजूला फेकून दिलं आणि लावलंय म्हणून सांगितलं. काही वेळातच त्याने झोपायचं नाटक केलं. ज्यावेळेला तो झोपी गेला त्याने नाटक केलं होतं त्यावेळेला त्याची पत्नीने त्याच्यासोबत ते सगळं करायला चालू केलं. त्याच्यानंतर तरुणने त्याचे डोळे उघडले. त्याच्यासमोर जे दृश्य होतं ते बघून तो हैराण झाला. नेमकं काय घडलं होतं त्याच्यासोबत आणि एवढे दिवस त्याची पत्नी त्याला इंजेक्शन देऊन का तसं करत होती, काय आहे पूर्ण घटनेचा तपशील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणाहून होते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा तरुण
त्याचे वडील बँकमध्ये मॅनेजर होते, मोठ्या पोस्टवरती सरकारी कर्मचारी. आता हा तरुण ज्या वेळेला शाळेमध्ये जायचा त्यावेळेला असाच टवाळकी करत फिरायचा. त्याच्या वडिलाची इच्छा होती की याच्या पोराला त्यांनी डॉक्टर बनवावे. त्याच्याप्रमाणेच त्याला शिक्षण द्यायला चालू केलं होतं. सुरुवातीला सायन्समधून 12वी करायला लावली. त्याच्यानंतर जी काय त्यांची JEE किंवा नीटची परीक्षा असते ती सगळी त्याला द्यायला लावली. त्याच्यामध्ये त्याचे ॲव्हरेजेस नंबर आले होते. पण तरुण या शिक्षणामध्ये काही लक्ष देत नव्हता. खूप मेहनत केली, खूप ट्राय केलं त्याच्या वडिलांनी, पण तो काही कधी शाळा शिकू शकला नाही. या तरुणच्या वडिलांनी तर खूप प्रयत्न केला होता. पोरगं काहीच त्याला साथ देत नाही म्हटल्यानंतर त्यांनी विषय सोडला. शेवटी त्यांनी त्याला आता मित्रांनो इथं एक ऐकण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या घरचे सांगतात की शाळा शिका, शाळा शिका. त्याच्यावरती पोरांनी लक्ष द्यायला पाहिजेल आहे. त्याचं कारण पण आहे की त्यांना या समाजाची परिस्थिती माहिती आहे. जर तुम्ही शाळा नाही शिकला, नोकरी नाही लागला तर तुम्हाला कोणी कवडी मोलाची किंमत देणार नाही. ना तुमचं लग्न होणार, ना तुम्हाला कसलीही किंमत असणार. त्याच्यासाठी ते शाळा शिकायला सांगतात. आता या तरुणसारखी काही पोरं असतील टवळकी, ती लक्ष देत नाहीत. आता ज्या वेळेला त्या शिक्षणाचं महत्त्व कधी समजतं माहिती आहे का? ज्या वेळेला लग्न होईल, आपल्याकडे पैसा कमवायचा कोणताही मार्ग नसेल, आपल्या घरचा काही व्यवसाय नसेल, त्यावेळेला शिक्षणाची आपल्याला किंमत समजते. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की शिक्षण करा, आर्मी जॉईन करा किंवा आपल्या देशासंदर्भात काही करा, देशसेवा करा चांगल्या प्रकारे. तर चला मित्रांनो आपल्या मुद्द्याकडे वळू. आता तुम्हाला जसं की सांगितलं मी, आता तरुणच्या तर वडिलांना काही करून पोराला सरकारी नोकरी लावायची होती. आता सरकारी नोकरी शिक्षण नाही म्हटल्या तर लागणार कशी? आता याने जे डॉक्टरसाठी थोडीफार शिक्षण घेतलं होतं त्याचा फायदा उचलून त्याच्या वडिलांनी एका सरकारी माणसांच्या दवाखान्यामध्ये याला साफसफाई कर्मचारी म्हणून लावलं. पगार कमी होती पण शेवटी सरकारी नोकरी होती. त्या ठिकाणी हा कामाला लागला तरुण दिसायला सुंदर होता, जवान होता. त्यामुळे तो त्या ठिकाणी वेगळाच दिसायचा. पूर्ण दवाखान्यामध्ये वृद्ध महिला कर्मचारी किंवा वृद्ध पुरुष कर्मचारी असायचे, पण हा एकटाच तरुण, याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असायचं. या ठिकाणी काही वर्षापूर्वी रुचिका नावाची एक महिला डॉक्टर जॉईन झालेली होती. महिला डॉक्टर, तिचं वय तर साधारणतः 28-29 वर्ष होतं. हा तरुण 22 वर्षांचा. या तरुणला बघून तिला कायम याच्याबद्दल आकर्षण वाटायचं की असा एका तरुणासोबत तिचं लग्न व्हावं. ही रुचिका कायम त्याच्याकडे बघत असायची. अशी त्याच्याकडे बघायची की जसं काय ती त्याला खाऊनच टाकेल ही अशा नजरेनं बघायची. कधी तो तिच्या कॅबिनमध्ये आला स्वच्छता करण्यासाठी तर ती त्याला भरपूर वेळ त्या कॅबिनमध्ये थांबवून ठेवायची. काय काम नसले तरी ती कॅबिनमध्ये त्याला बोलवून घ्यायची, साफसफाई करायला लावायची, त्याच्यासोबत बोलणं चालणं करायची. आता ही सगळी नजर तरुणला समजली होती. तरुण पण हळूहळू आता रिस्पॉन्स देऊ लागला होता. काही दिवसानंतर रुचिका तरुणला म्हणते की माझी अशी इच्छा आहे की आपल्या दोघांचं लग्न व्हावं. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मला तुझ्यासारखा तरुण कधी भेटणार नाही. आता हा जो तरुण होता तो विचारात पडतो की एवढी शिक्षित महिला, डॉक्टर महिला आपल्याला असं म्हणते. त्यावेळेला तो विचार करतो की काय करायला पाहिजे. पण त्याच्या डोक्यामध्ये एक चालू होतं की चला आपलं हिच्यासोबत लग्न झालं तर आयुष्याचं कल्याण होईल. तोही आता मनामध्ये हिच्याबद्दल ती भावना ठेवू लागला. दोघांनी विचार केला की लग्न करून टाकायचं. दोघांच्या घरी सांगण्यात आलं, पण दोघांच्या घरचेही एकमेकाला विरोध करत होते. ते म्हणले अजिबात होऊ शकत नाही. या रुचिकाचे तर घरचे म्हणले की तू वेडी झाली, तू एका कर्मचाऱ्यासोबत लग्न करते. आणि याच्या घरचे म्हणले की तुझ्या अवकातीच्या बाहेरच्या तू नादी बी नको लागू. या दोघांनी कोणाचंही ऐकलं नाही. एकमेकाच्या साथीने जाऊन कोर्टात लग्न करून बसली. शेवटी रुचिका त्या तरुणाला म्हणते की माझ्या तोंडातून निघालेले शब्द आहेत, आता हे खरे तर करावे लागतील. मी तुझ्यासोबत करणार म्हणजे करणार. आणि तिने तसंच केलं. तरुण आणि आता ही रुचिका लग्नबंधनात अडकले होते. हे आता ऑफिशियली एकमेकाचे पती पत्नी होते. भले दोघांच्या कामामध्ये डिफरन्स होता, वयामध्ये डिफरन्स होता, पण दोघांचे विचार जुळलेले होते. या दोघांच्या लग्नामध्ये अजिबात यांच्या घरचं कोणी आलं नव्हतं. यांचे जे काही मित्रमंडळी होते यांनीच हे सगळं उरकून दिलं. या रुचिकाची पगार बक्कळ होती, त्यामुळे आता हे घरी तर जाऊ शकत नव्हते. यांनी दवाखान्याच्या शेजारीच असलेल्या एका क्वार्टरमध्ये रूम घेतली. त्या ठिकाणी आता हे राहू लागले. ज्या दिवशी लग्न झाले त्या दिवशी या तरुणने त्याच्या मित्रांना बोलवून पार्टी दिली. आता हे सगळे मित्र जमा झाले होते. ते रूमच्या बाहेर बसले होते. रुचिका रूममध्ये बसली होती. त्यावेळेला हा तरुण मित्रांसोबत बसून गप्पा मारत होता. त्याचे मित्र म्हणते भावा तुझं तर नशीब निघलं बाबा, मजा आहे तुझी. एवढी सुंदर पत्नी, एवढी मोठ्या पदावरची पत्नी तुला मिळाली, तुझं नशीब आहे. आता हा तरुण म्हणत होता
चालायचं जाता नशिबावर सगळं चालतंय, आपल्या हातात काय आहे, देवाने ठरवलं तर सगळं होतं. आता यांच्यामध्ये गप्पा चालूच होत्या. त्यावेळेला या तरुणच्या चेहऱ्यावरची आतुरता पाहता त्याचे मित्र म्हणले, चला बाबा आम्ही जातो आता इथून, तुला वहिनीला भेटायची घाई झालेली आहे, जावा तुम्ही, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही आता इथून निघून जातो. त्याचे मित्र तिथून निघून गेले. आता हा तरुण पटकन उठला, रूममध्ये जाऊन बसला. त्या ठिकाणी रुचिका पूर्ण ओढणी वगैरे ओढून तोंडावरती बसलेली होती. त्या ठिकाणी रुचिका ज्या वेळेला बघते की तरुण आलाय, तरुणला म्हणते की ही मी काढू का तोंडावरचं. तरुण म्हणतो थांब थांब मी काढतो. त्याने हाताने ओढणी काढली, तिचा चेहरा बघितला, चेहऱ्यावरती एक किस घेतली आणि म्हटला की काय सुंदर दिसतेस तू. ही रुचिका म्हणली माझ्या अंगावरची कापडं खूप जड आहेत, लग्नाची कापडं मी काढून ठेवते. रुचिकाला ज्या वेळेला हा तरुण म्हणतो ठीक आहे चालेल, त्यावेळेला रुचिका तिथं बाथरूममध्ये जाऊन कापडं वगैरे काढून चेंज करून आली. बाहेर येताना एक बॅग घेऊन आली. त्या बॅगमध्ये इंजेक्शन होतं. ते इंजेक्शन काढलं, तरुणला दाखवलं आणि म्हणली की हे इंजेक्शन आहे ना, याच्यामुळे तुझ्या शरीरामध्ये 5 घोड्यासारखी ताकद येईल. हे इंजेक्शन तुला लावलं म्हणजे आपण दोघं मज्जा करू. आता हा जो तरुण आहे थोडासा म्हणजे कमी शिकलेला होता. त्याला वाटलं की काय करू शकतो मी, तिला माहिती असेल जास्त, त्यामुळे तो होकार देतो. आता ही रुचिका त्याला ती इंजेक्शन लावते. ज्यावेळेला इंजेक्शन लावलं त्यावेळेला मी जसं सुरुवातीला सांगितलं, त्याच्या डोळ्यापुढे अंधारे आली पूर्णपणे. त्याला काहीच समजलं नाही की नेमकं काय घडलं, काय झालं, काय नाही. त्याने पूर्णपणे त्या ठिकाणी त्याचं शरीर बेडवरती सोडून दिलं. झोपला तो निवांत आणि सकाळी उठून बघितलं, अंघोळ करताना तर शरीरावरती पूर्ण खरचटलेलं आहे. असं आता 10 दिवस झालं, 15 दिवस झालं, 1 महिना घडलं अशी पूर्ण घटना. तरुण आता कंटाळून गेला होता. त्याचं शरीर पूर्णपणे त्याची साथ सोडायला लागलं होतं. याने या सगळ्याचा छडा लावायचं ठरवलं. त्या रुचिकाला एक दिवशी इंजेक्शन देऊ दिलं नाही, स्वतः घ्यायचा प्रयत्न केला आणि ते टाकून दिलं बाजूला. रुचिका वाटलं झोपला असेल. त्यावेळेला हा तरुण म्हणून रुचिका त्याची कापडं काढू लागते, त्याची चुंबन घेऊ लागते, नखाने त्याच्या शरीरावरती ओरबडा काढू लागते, जे की ती रोज करत होती. आता तरुण अचानक डोळं उघडतो. त्यावेळेला रुचिका घाबरते आणि म्हणते की तू तर इंजेक्शन घेतलं होतं ना. हा तरुण म्हणतो नाही नाही, अजिबात इंजेक्शन घेतलं नाही, मी बघत होतो की तू काय करते, एवढे दिवस माझ्यासोबत काय करते तू, आणि तू असं का करते, काय कारण आहे, तू एवढं अमानुषपणे माझ्यासोबत वागते. रुचिका त्याला म्हणते की विषय असा आहे की आता तुला सांगू कसं, हे माझं पहिलं लग्न नाही तर हे दुसरं लग्न आहे. मी ज्यावेळेला 18-19 वर्षाचे होते त्यावेळेला मी शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना ज्यावेळेला मी एका मुलाच्या प्रेमात पडले, तो पोरगा माझ्यासोबत असंच करायचा आणि म्हणायचा की हे तर आपल्या दोघांच्यामधलं प्रेम आहे. तो मला इंजेक्शन द्यायचा, माझ्यासोबत अशा प्रकारे करायचा, माझा कधी हात बांधायचा, कधी पाय बांधायचा. त्यावेळेला मला तर त्रास व्हायचा पण तो मजा करायचा. पूर्ण शरीराची माझी वाईट अवस्था झाली होती. आता हे सगळं सहन करत करत माझी मानसिक स्थिती पूर्णपणे खराब झालेली होती आणि ज्यावेळेला माझे आईवडील आले होते त्यावेळेला माझ्याकडे बघून त्यांना वाईट वाटले. त्यांनी मला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी माझ्यावरती इलाज केला काही दिवस, पण आता हळूहळू नीट होऊ लागले होते, पण तो मनातून काही जात नव्हता. त्यावेळेला माझ्या घरच्यांनी त्याच्यावरती केस केली. तो जेलमध्ये गेला. त्याने नंतर मला सोडून दिलं. आता नंतर काय आमच्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट नाही. आता हे माझं दुसरं लग्न आहे आणि मी आता विचार केला की तो जसं मला प्रेम देत होता तसं मी तुला द्यावं, माझी ती इच्छा पूर्ण करावी, मलाही तो अनुभव घ्यायचा होता, म्हणून मी हे सगळं केलं. आता तरुण तर थोडा वेळासाठी शांत बसतो. त्याचं डोकं चालत नाही, हे माझ्यासोबत काय घडलं, हे तर असा मी कधी विचारच केला नव्हता, असं होऊ शकतं. तरुण पूर्णपणे भ्रमित झाला होता. तरुणच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू होते. हिला सोडून द्यावं का हिच्यासोबत पुढे कंटिन्यू करावं. त्या पोराने जे केलं ते माझ्यासोबत केलं. आता ही तर डबल लग्नाची झाली. काय याचे डोकं चालेना. पण याने थोड्या वेळासाठी श्वास घेतला, डोकं शांत केलं, तिची अवस्था बघितली. त्यावेळेला उठला दुसऱ्या दिवशी आणि हिला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. मनोरुग्णतज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर घडलेली पूर्ण घटना सांगितली. डॉक्टरांनी तिच्यावरती काही ना काही उपचार केले, गोळ्या औषधं दिली. पुढे चालून ही जी महिला आहे, जी तुम्हाला मी सांगितली, ही रुचिका आता पूर्णपणे बरी होऊ लागली होती आणि या तरुणसोबत चांगल्या पद्धतीने वागत होती. तरुण आणि या रुचिकाचं आयुष्य चांगलं चालू होतं. पूर्णपणे यांचा संसार चालू होता. यांच्या घरच्यांनी एकमेकाला ॲक्सेप्ट केलं. घरी येणं जाणं
चालू होतं, सगळी सुरळीत चालू होतं. पण जो तो पहिला व्यक्ती होता ज्याच्यासोबत या रुचिकाचं लग्न झालं होतं, तो नुकताच जेलमधून सुटला होता. त्याने बघितलं की ही तर नीट झाली आणि ही माझं आयुष्याचं वाटोळं करून स्वतःचं आयुष्य चांगली पद्धतीने जगत आहे. त्याला ते सहन झालं नाही. त्यावेळेला त्याने प्लॅनिंग करून रुचिकाच्या पहिल्या पतीने ठरवलं की यांचं तर आयुष्य बरबाद करायचंच आहे, असा विचार केला त्यांनी. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं नाव होतं राहुल. आता हा राहुल त्या तरुणच्या नजदीक येऊ लागला, त्याच्यासोबत मैत्री करू लागला. पुढे चालून याला दारूचा नाद लावला. याच्यासोबत वेळ घालवून त्याला डोक्यामध्ये वेगवेगळे विचार आणू लागला. ज्यावेळेला तरुणने त्याला सांगितलं होतं की त्याचे पत्नीचं पहिले लग्न झाले, त्याच्या मनामध्ये संशय आणू लागला. तू कसं वापरतो, काय आहे, असं त्यांच्यामध्ये काय झालं असेल, म्हणजे वेगवेगळे विचार आणू लागला. याला दारूचा नाद लावला होता, त्यामुळे रुचिका आणि तरुण यांच्यामध्ये पुन्हा तेच भांडण होऊ लागलं होतं, जे की नको व्हायला पाहिजे होतं. या तरुणचं आयुष्य चांगलं चालू होतं, पण शेवटी डोक्यामध्ये एखादा विचार घुसला की आयुष्य बरबाद होण्यासाठी वेळ लागत नाही. तीच गोष्ट झाली या तरुणसोबत. तरुण त्या राहुलच्या नादी लागून या रुचिकासोबत आता वाईट वागू लागला होता. जसं तो राहुल करायला सांगायचा तसंच करायचा हा. आणि याने त्या रुचिकासोबत वाईट घटना करायला सुरुवात केली. कधी तिला मार, कधी पीठ, भाकर नादी, तिच्यासोबत वाईट वाग. जसे ती दुसऱ्यासोबत वागायची तसं तो इंजेक्शन देऊन तिच्यासोबत वागायचा. म्हणजे वाईट अवस्था करून ठेवली होती रुचिकाची. एक दिवशी याने फायनलच करून टाकलं. या रुचिकासोबत वाद करत असताना दोघांमध्ये वाद एवढा वाढला होता की या तरुणने तिला तिथे पडलेल्या रॉडने डोक्यात मारहाण केली. मारहाण एवढी जबरदस्त होती, त्यावेळेला ती रुचिका त्या ठिकाणी संपली. आता करायचं काय? ज्यावेळेला त्याला समजलं, त्याची नशा उतरली, त्यावेळेला उशीर झाला होता. तरुण विचारात पडला की आता कसं करू, काय करू? त्याने राहुलला फोन लावला, घडलेली पूर्ण घटना सांगितली. राहुलने तर हात खडे केले, म्हणला कोण आहे तू, काय संबंध तुझा? आता या तरुणच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली. तरुण तर आता पूर्णपणे फसला होता. त्याने पोलिसात जाऊन सरेंडर केलं, अशी अशी घटना घडली म्हणून सांगितलं. पण त्याने एक केलं की राहुल पण यात सामील आहे म्हणून सांगितलं. त्यांनी कॉल रेकॉर्डिंग बघितली, चेक केलं, सगळं केलं. पोलिसांना हा राहुल त्यामध्ये सामील आहे असं समजलं. आता या तरुणने त्यालाही अडकवलं होतं. दोघंही एकमेकासोबत आता जेलमध्ये गेले. राहुलला नको असताना तो जेलमध्ये गेला. त्याच्यापाशी चान्स होता अगोदर सुटून आल्यानंतर सुधारायचा, आणि या तरुणपाशी पण चान्स होता की त्याचं आयुष्य चांगलं चालू होतं तसंच चालू ठेवावं. एकमेकाच्या चुकीमुळे एकमेकाचं आयुष्य बरबाद झालं. तर अशी काही घटना होती मित्रांनो. एका चांगल्या सुखी कुटुंबाचं उद्ध्वस्त करणारा एका चांगल्या सुखी कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा हा राहुल, तोही आता जेलमध्येच आहे. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.